नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022 रोजी चालू घडामोडी या घटकावर 15 प्रश्न विचारले होते. ते आज आपण पाहणार आहोत. तर संच क्रमांक ए मध्ये पहिला प्रश्न आहे बघा. कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रतिमा प्रकाशित केली आहे? तर पर्याय क्रमांक 1 इसा, 2 JAXA, 3 नासा, 4 CNA. तर कोणत्या अंतराळ संस्थेने पहिली दृश्यमान प्रतिमा प्रकाशित केली आहे? तर पर्याय क्रमांक 3 नासाने. नासा या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रतिमा प्रकाशित केली आहे. 2 नंबरचा प्रश्न कसा होता बघा. सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 G20, 2 आसियान, 3 ब्रिक्स आणि 4 सार्क. तर बघा, सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम या जागतिक संघटनेने G20 3 ग्राहक संरक्षण कायदा. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा. ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए. हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला. हा कायदा 2020 पासून लागू झाला. बी. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. सी आहे बघा. ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपयांपर्यंतच्या तक्रारीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तर ग्राहक संरक्षण कायदा 2019 तर चुकीचे विधान 3 विधानं दिली आहेत. त्यातलं चुकीचं विधान निवडा म्हणले. हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला. बरोबर आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. हे पण बरोबर आहे. आणि सी नंबरचा बघा. ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख नाही तर 5 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तर जेव्हा ग्राहक संरक्षण कायदा हा आपल्याला विचारला जातो, तेव्हा आपल्याला विधेयक आणि त्यातील सर्व तरतुदी पाठ करणं, त्याचबरोबर त्यातील आकडेवारी, जसं की आता इथं 10 लाख दिले, 10 लाख रुपयापर्यंत, तर इथं करेक्ट काय आहे की 5 लाख आहे. ही आकडेवारी आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा. नुकताच प्रक्षेपित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? पर्याय क्रमांक 1 रशिया, 2 इस्रायल, 3 फ्रान्स, 4 USA. पर्याय क्रमांक 4 USA अमेरिका या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. त्यानंतर बघा 5 नंबरचा प्रश्न आहे. ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? 1 टाटा MD, 2 पिरॅमल, 3 सन फार्मा, 4 ॲपेक्स फार्मा. तर पर्याय क्रमांक 1 टाटा MD या कंपनीने ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर हे विकसित केले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा.
आपल्याला व्यक्तीचं वर्णन इथं दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचे बघा. 2013 मध्ये त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केलं आहे. बी. ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका आहेत त्या. त्यानंतर त्यांनी नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे. तर पर्याय क्रमांक 1 लता मंगेशकर, 2 आशा भोसले, 3 कृष्णा कल्ले आणि 4 शांता आपटे. तर आशा भोसले यांना 2013 मध्ये प्रथम माई या चित्रपटामध्ये आशा भोसलेंनी काम केलं आहे. ग्रॅमी पुरस्काराने त्यांना नामांकन मिळालेल्या त्या पहिल्याच भारतीय गायिका आहेत आणि नुकतेच त्यांना महाराष्ट्र भूषण 2021 ने सन्मानित पण केलेलं आहे. तर व्यक्तिवर्णन करत असताना त्या व्यक्तीला कोणकोणते पुरस्कार दिले आहेत आणि व्यक्तिविशेष म्हणजे त्या व्यक्ती कोणते पुरस्कार, कोणत्या चित्रपटात काम केले किंवा कोणकोणते गाणे गायले असं आपल्याला माहिती असायला हवं. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा. कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केले आहे? पर्याय क्रमांक 1 नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, 2 भारतीय रिझर्व्ह बँक, 3 नीती आयोग, 4 अर्थ मंत्रालय. पर्याय क्रमांक 1 नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCL. NPCL ने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केले आहे. आठ नंबरचा प्रश्न आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाने महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे? कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे? पर्याय क्रमांक 1 जपान, 2 दक्षिण कोरिया, 3 संयुक्त अरब अमिरात, 4 फ्रान्स. तर फ्रान्स या देशाचं भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला फ्रान्स या देशाचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 1 नंबरला आहेत बघा अजय भूषण पांडे, 3 नंदन निलेकनी, 3 अझीम प्रेमजी आणि 4 क्रिस गोपालकृष्णन. तर राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण NFRA चे अध्यक्ष अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाच्या संस्था या आपल्याला पाठ पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे बघा 10 नंबरचा. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली आहे? पर्याय क्रमांक 1 IPL स्पॉट फिक्सिंग घोटाळा चौकशी समिती, 2 पेगासस प्रकरण चौकशी समिती आणि 3 आधार कार्ड धोरण निश्चिती, 4 यापैकी एकही नाही. तर पेगासस पर्याय क्रमांक 2 पेगासस प्रकरणासाठी चौकशी समिती ही न्यायमूर्ती RV रवींद्रन समितीच्या उद्देशासाठी नेमली आहे. त्या नंबरचा नेक्स्ट प्रश्न आहे बघा 11 नंबरचा. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे बघा? तर पर्याय क्रमांक 1 शिक्षण मंत्रालय, 2 आरोग्य मंत्रालय, 3 पर्यटन मंत्रालय, 4 सांस्कृतिक मंत्रालय. तर पर्याय क्रमांक 2 आरोग्य मंत्रालय याचं करेक्ट आन्सर आहे. तर आरोग्य मंत्रालय.
प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाने 2022चा कॉम्पिटस ॲक्ट लॉन्च केला आहे? 1. रशिया, 2. अमेरिका, 3. इंग्लंड आणि 4. ऑस्ट्रेलिया. तर पर्याय क्रमांक 2 अमेरिका या देशाने 2022चा कॉम्पिटस ॲक्ट लॉन्च केला आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे, 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे? 1. दक्षिण कोरिया, 2. पोलंड, 3. भारत, 4. ऑस्ट्रेलिया. तर पोलंड या देशाने 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये पोलंड या देशात पार पडली आहे. 14 नंबरचा प्रश्न, कुष्ठरोग्यासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 1. डॉक्टर भूषण कुमार, 2. डॉक्टर जी.पी. तलवार, 3. डॉक्टर एम.डी. गुप्ते, 4. डॉक्टर अतुल शहा. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर भूषण कुमार यांना कुष्ठरोग्यासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे 15 नंबरचा, पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? 1 पहिला, 2 तिसरा, 3 सातवा आणि 4 नववा. तर पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये 7वा क्रमांक लागतो. अशा प्रकारचे आपण 15 प्रश्न पाहिलेले आहे, जे की त्याचं करेक्ट आन्सर आहे.